माझं बाळंतपण झालं तेव्हा सगळं घर खूप आनंदात होतं. माझ्या हातात माझं छोटंसं बाळ. मला मुलगी झाली होती, खूप गोंडस. आणि खूप वर्षानंतर आमच्या घरात एका मुलीचा जन्म झाला होता. आणि सगळ्यांना याच गोष्टीचा आनंद झाला होता की मला मुलगी झाली आहे. कारण माझ्या जावेला पण 2 मुले होती आणि माझ्या सासूला सुद्धा मुलगी नव्हती. घरात पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला होता. पण माझ्या शरीरात मात्र प्रचंड वेदना होत्या. डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, किमान 2-3 महिने तरी पूर्ण विश्रांती घ्या, शरीराला वेळ द्या. मी माहेरी होते. आई माझी काळजी घेत होती. तू काही कामाला हात लावायचा नाही, फक्त बाळ आणि स्वतःची काळजी घे, आई मला रोज सांगायची. 1 महिना कसा गेला कळलंच नाही. मग मला सासरकडून फोन आला, आता महिनाभर झाला, आता ये, आम्ही सगळे आहोत ना काळजी घ्यायला, असं सासूबाई म्हणाल्या. मी थोडी घाबरलेलीच होते. मी हळू आवाजात आईला म्हणाले, आई अजून थोडे दिवस राहू का? अजून अंगात ताकदच नाही ग. आई म्हणाली, मला माहिती आहे ग, पण त्यांना सांगितले ना, ते काळजी घेतील म्हणतायत, जा सगळं ठीक होईल. मी मनावर दगड ठेवून सासरी आले. सासरी आल्यानंतर पहिले 2 दिवस ठीक गेले. सगळे बाळाला बघून खूप खुश होते. 3ऱ्या दिवशी सकाळी सासूबाई म्हणाल्या, चल आता थोडंफार काम सुरू करा, जास्त नाही, हलकं कर. मी थोडी थबकले. आई, डॉक्टरांनी अजून थोडा आराम करायला सांगितलं आहे. त्या थोड्या नाराज होऊन म्हणाल्या, अगं आम्ही पण बाळंत झालो होतो, इतकं काही होत नाही, काम केलं की अंग लवकर सावरतं. मी काही बोलले नाही, कारण नवीन आई, नवीन घर आणि मनात भीती. जाऊबाईंचं वागणं ते पण जरा विचित्रच होतं. माझ्या जाऊबाई दिवसभर बाळाला घेऊन बसायच्या. तू जा भाजी कर, मी बाळाला सांभाळते, त्या म्हणायच्या. पहिल्यांदा मला वाटलं की ती मदत करतायत की बाळाला सांभाळतायत त्या. पण माझ्या हळूहळू लक्षात आलं, त्या फक्त बाळाला घेऊन बसायच्या आणि मी स्वयंपाक, भांडी, झाडलोट सगळं करत होते. एक दिवस मी थकल्यासारखी बसले होते. मी हळूच म्हणाले, ताई आज तुम्ही भाजी बनवसाल का? मला खूप दम लागतोय. त्या लगेच म्हणाल्या, अगं मला नाही जमत ते, तूच कर, मी बाळाला सांभाळते ना, तू कर तुझी भाजी. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मला बाळाची गरज आहे. मला बाळ हवंय, मला काम नको, आणि बाळाला सुद्धा माझी गरज आहे, मला हे सांगायचा प्रयत्न करायचा होता त्यांना. पण मी काही बोलले नाही तेव्हा. शरीर आणि मन दोन्ही थकायला लागलं, कारण रात्री बाळ रडायचं, झोप काही मिळत नव्हती, आणि दिवसभर काम, शरीरात प्रचंड वेदना, आणि कोणीही तू बस असं म्हणणारं नव्हतं. एक दिवस मी भांडे घासत होते आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. मी तिथेच बसले. सासूबाई दुरून म्हणाल्या, काय झालं आता, एवढ्यात थकलेस कशी? मी आवाज सावरत म्हणाले, आई खरंच अंगात ताकद नाहीये. त्यांनी उत्तर दिलं, हे सगळं मनाचे खेळ आहेत, काम कर, सगळं ठीक होईल. एक दिवस मी तुटलेच. त्या दिवशी मी बाळाला घेऊन शांत बसले होते. जाऊबाई म्हणाल्या, काय ग, आज काही काम नाही का करायचं? मी पहिल्यांदाच थोड्या ठाम आवाजात म्हणाले, नाही आज नाही, मला त्रास होतोय खूप. त्या हसत म्हणाल्या, अगं सगळ्यांनाच होतं, तू काही वेगळी नाहीस. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, हो सगळ्यांना होतो, पण सगळ्यांना इतकं एकटं वाटत नाही. घरात शांतता पसरली. त्या रात्री मी नवऱ्याशी सगळं बोलले, पण मला जसं वाटत होतं तसं काहीच घडलं नाही. तो शांतपणे म्हणाला, तू कशाला करतेस एवढं काम, त्यांना पण सांग ना. मी थोडं हसल्यासारखं केलं, पण आतून खूप काही तुटलं. मी सांगितलं तर ऐकतात का कोणी, मी हळू आवाजात म्हणाले. तो काही बोलला नाही. विषय तिथेच संपला. दिवस जात होते, पण माझी ताकद संपत होती. मी रोज स्वतःला जबरदस्ती उभी करत होते. शरीर नाही म्हणत होतं, पण परिस्थिती हो म्हणायला भाग पाडत होतं.
जाऊबाईंचं तेच चालू होतं, तू काम कर, मी बाळ सांभाळते. आणि सासूबाई सासूबाई हे सगळं नॉर्मल आहे, आम्ही पण केलंय. पण मी मात्र आतून रिकामी होत चालले होते. एक दिवस शरीराने साथ सोडली. त्या दिवशी सकाळपासूनच मला खूप अशक्त वाटत होतं. डोकं फिरत होतं, हातात ताकद नव्हती. तरीही मी काम करत होत राहिले. आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळं पडलं. मी खाली कोसळले. आणि नंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरांचा आवाज ऐकू येत होता, मी खूप अशक्त झाली आहे. हिमोग्लोबिन खूप कमी आहे. शरीरात सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. पूर्ण विश्रांती हवी. मी 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच होते. त्या शांत बेडवर पडून मी फक्त छताकडे बघत राहायचे. एकच विचार डोक्यात फिरत होता, मी इतकी का थकले. घरी परतल्यावर मी मनात ठरवलं होतं, आता मी आईकडे जाते. मला आराम हवा आहे. मी हे नवऱ्याला सांगितलं, मला आईकडे जायचं आहे. तो म्हणाला, आत्ता नको, बाळाला इकडची सवय लागली आहे. तिकडे ते राहणार नाही, आजारी पडेल. मी शांत झाले, कारण खरंच बाळही तिकडे गेल्यावर खूप रडायचं, कारण त्याला आता इकडची सवय लागली होती. त्या दिवसांमध्ये मी पूर्णपणे एकटी पडले होते. शरीर थकलं होतं, पण मन त्याहून जास्त थकलं होतं. रात्री बाळ झोपल्यावर मी शांतपणे रडायचे. एक दिवस मला मनात खूप भयानक विचार आले, हे सगळं संपलं तर बरं होईल. मला असं जगायचंच नाहीये. पण लगेच माझ्या बाळाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. त्याच्या छोट्या हातांनी माझी बोट पकडलेली आठवली आणि मी स्वतःला थांबवलं आणि मी एक निर्णय घेतला. आता एकदा शेवटचं नवऱ्याशी बोलून बघायचं. जर त्याने काही निर्णय घेतला तर ठीक, नाही तर मी वेगळा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचले होते. कारण मला त्रासच एवढा होत होता. सगळं सहन करण्याच्या पलीकडे झालं होतं मला. त्या सगळ्या प्रसंगानंतर मी नवऱ्याशी पुन्हा शांतपणे बोलले, मला खरंच खूप त्रास होतोय. मी नाटक नाही करत आहे. माझ्या शरीरात ताकदच उरली नाही. माझा आवाज कापत होता, पण यावेळी मी थांबले नाही. तो पहिल्यांदाच नीट ऐकत होता. ठीक आहे, मला आता समजतंय, तो म्हणाला. हळूहळू त्यालाही सगळं दिसायला लागलं. घरात काय चाललंय, कोण काम करतंय आणि कोण फक्त बाळाजवळ बसून आहे, सगळं स्पष्ट दिसायला लागलं. सासूबाई दिवसभर बाळाजवळ बसायच्या, जाऊबाई पण तेच करायच्या. आणि मी पुन्हा त्याच चक्रात. स्वयंपाक, भांडी, घरकाम, बाळाचं सगळं मीच बघायचं, त्या फक्त घेऊन बसणार. नवऱ्याने एक दिवस स्वतः पाहिलं. मी किचनमध्ये थकून उभी होते आणि हॉलमध्ये दोघी आरामात गप्पा मारत बसल्या होत्या बाळाजवळ. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आता तो एक निर्णय घेणार होता, खूप मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला. त्या रात्री तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, आपण इथून बाहेर पडूया, असं चालणार नाही. मी थोडे घाबरले, पण कसं, घरच्यांना काय सांगणार. तो म्हणाला, मी बघतो, तू काळजी करू नकोस. आणि नंतर आम्ही पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्याने घरात सांगितलं, मला बाहेर काम लागलं आहे, आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. घरात सगळे थोडे आश्चर्यचकित झाले. सासूबाई म्हणाल्या, अचानक कसं काय. तो शांतपणे म्हणाला, आई, कामासाठी गरज आहे, आम्हाला जावंच लागेल. मी यावर काहीही बोलले नाही, पण मनात एक हलकं वाटत होतं, कारण मला एक नवीन सुरुवात करायची होती. आम्ही पुण्याला आलो. पुण्यामध्ये माझं छोटंसं घर होतं, पण मनाला शांतता देणारं होतं. पहिल्यांदाच दिवशी मला जाणवलं, हेच मला हवं होतं. कोणाचा दबाव नाही, कोणाचे टोमणे नाहीत. मी आणि माझं बाळ आणि माझा नवरा.
खरं आयुष्य सुरू झालं. मी हळूहळू स्वतःला सावरायला लागले. आराम मिळाला शरीरासाठी, तो गरजेचा होता. माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी मला वेळ मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणारा माणूस मिळाला. नवरा मला म्हणायचा, तू काही काम करू नकोस, तू आधी बरी हो. मी हसायला लागले. बाळासोबत वेळ घालवायला लागले आणि खूप दिवसांनी मी स्वतःला पुन्हा शोधायला लागले. काही महिन्यांनी सासरकडून फोन आला. सासूबाई म्हणाल्या, तू नसल्यावर कळलं घर चालवणं किती कठीण आहे ते. जाऊबाईही म्हणाल्या, तू सगळं एकटी कसं करायचीस ग? आत्ता कळतंय. मी काही बोलले नाही, फक्त हलकंसं हसले. कारण मला उत्तर देण्याची गरजच नव्हती. त्यांना सगळं समजलं होतं. आणि त्या सगळ्या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली माझ्या आयुष्यामध्ये. गप्प बसणं म्हणजे सहन करणं नाही आणि सहन करणं म्हणजे योग्य असणं नाही. कधीकधी स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं असतं. एक ओळ आहे जी सगळं सांगते. जिथे आपली किंमत नसते तिथून शांतपणे निघून जाणं हाच सर्वात मोठे उत्तर असते. पण खरं सांगू, मी खुश आहे. पण जेव्हा माझ्या बाळाचा प्रश्न येतो ना, तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. त्याला आईचं प्रेम तर मिळालंय, आईचा वेळ मिळाला आहे, वडिलांचा वेळ मिळाला आहे, वडिलांचं प्रेम मिळालं आहे. पण मी माझ्या बाळाला त्याच्या आजी आजोबांच्या प्रेमापासून दूर केलं. या गोष्टीची माझ्या मनात कायम खंत राहते. मी ही गोष्ट बरोबर केली आहे की नाही केली हे मला माहिती नाही, पण मला या गोष्टीची कायम खंत आहे माझ्या मनात. माझ्या बाळाला आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही आहे. ही छोटीशी स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार.